माता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डीपासून 9 किलोमीटर अंतरावर असणारं हे मोहाटा देवीचं मंदिर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये मोहाटा देवीचे लाईव्ह दर्शन आणि मंदिर परिसर याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर मंडळींनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळी, जाऊया मोहाटा देवीच्या दर्शनासाठी। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र मोहाटा देवी तालुका पाथर्डी येथे। तर आपल्यासोबत आहेत सागर भाऊ आरगडे। महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठांपैकी श्री क्षेत्र माहूरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू जागृत व भक्तांच्या नवसाला पावणारी आई जगदंबा देवी म्हणजेच श्री क्षेत्र मोहाटा देवीगड निवासिनी श्री भगवती मोहाटा देवी होय। तर मंडळींनो, सकाळीच आपण 6 वाजता मोहाटा देवीच्या पायथ्याशी येऊन थांबलो होतो आणि सकाळी आंघोळ वगैरे करून आपण आता दर्शनासाठी निघालेलो आहोत। तर अजून या ठिकाणी आपल्याला फारशी गर्दी दिसत नाही, कारण की आपण सकाळी लवकरच मंदिरात आल्यामुळे आपल्याला एक निवांत असं दर्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला महागौरी देवीची एक मूर्ती पाहायला भेटते। तसेच या ठिकाणी प्रत्यगिरा ही देवीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटते। दर्शन रांगेमध्येच आपल्याला या ठिकाणी श्री शीतला देवी, तर या ठिकाणी श्री सिद्धिदात्री या देवीचे दर्शन होते। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला श्री चामुंडा मातेचे दर्शन होते। त्याच बाजूला श्री वैष्णवी देवीचे दर्शन होते। तसेच या ठिकाणी श्री कालरात्री, श्री ब्राह्मी असे असंख्य देवींचे दर्शन आपल्याला दर्शन रांगेमध्येच घ्यायला भेटते। भगवान बाबा महाराज, श्री वामन भाऊ महाराज, या ठिकाणी पुरुषांसाठी रांग, महिलांसाठी दर्शन रांग असे वेगवेगळे मार्ग पाहायला भेटतात। या ठिकाणी आपल्याला शंकर महादेवांचं छोटंसं सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते। आपण सकाळी सकाळी दर्शनाला आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बिलकुलही गर्दी दिसत नाहीये। तर आता आम्ही आलेलो आहोत मोहाटा देवीच्या सभामंडपामध्ये, म्हणजे आता आपण घेणार आहोत मोहाटा देवीचे दर्शन। तर मित्रांनो, या ठिकाणी मंदिरातील मेन मूर्तीचे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी सक्त मनाई असल्या कारणामुळे आपण बाजूलाच असलेल्या स्क्रीनवरील लाईव्ह दर्शन जे आहे ते तुम्हाला घडवून आणणार आहोत। तर हे पहा मोहाटा देवीचे लाईव्ह दर्शन कसे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळींनो, आत्ताच आपण मोहाटा देवीचे दर्शन घेतलेलं आहे। तर सागर भाऊ, दर्शन कसं काय झालं तुमचं? एकदम छान झाले दर्शन।
गावणे साहेब, तुम्ही तर काय नेहमीच आता तुमच्या तिकडचं आहे देवस्थान, कसं का वाटतं दर्शन घेतल्यानंतर? एकदम असं अगदी फ्रेश वाटतं आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालं. गर्दी नाही, काय नाही, एकदम शिस्तीचं पालन करून रांगेत उभा राहून दर्शन झालंय आणि मन मोकळेपणाने आपण पाहिजे तेवढा वेळ घेऊन तिथं दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी सकाळी लवकर येणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर या ठिकाणी आपण अगदी सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणामध्ये मोहटा देवीचे दर्शन घेतलेलं आहे. तर दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर हा आपल्याला मंदिर परिसर या ठिकाणी पाहायला भेटतो. अतिशय सुंदर पद्धतीने मंदिर परिसर देखील या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. तर हा आहे काही मंदिर परिसराचा भाग. तर हा आहे मंदिर परिसराचा बाहेरील भाग आणि गाडी पार्किंगसाठी असणारी पार्किंग व्यवस्था. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो पाथर्डी येथील मोहटा देवी दर्शनासाठी. तर मोहटा देवीचं मंदिर परिसर आणि मोहटा देवीचं दर्शन तुम्हाला आम्ही लाईव्ह घडवलं आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.